नमस्कार मित्रांनो, रेशीम शेतकऱ्यांसाठी हा उची माशी ट्रॅप आहे। मार्केटमध्ये साधारणतः 550 रुपयाला हे 3 ट्रॅप भेटतात। याच्यामध्ये दिलेल्या मार्किंग लेवलपर्यंत आपण पाणी भरून ठेवायचे आहे आणि याचा रिझल्ट आपण बघू शकता। आपण याला शेडच्या बाहेर असं झाडाला टांगलेलं आहे। साधारणतः अंडीपुंज आल्यानंतर आपण हा ट्रॅप शेडच्या बाहेर लावून द्यायचा आहे, जेणेकरून आपली जी अंडीपुंज आहेत शेडमध्ये जाईपर्यंत बऱ्याचशा ज्या माशा आहेत, साध्या माशा असू द्या किंवा उजी माशी असू द्या, त्या अशा पद्धतीनं ट्रॅप होऊन जातील। एक उजी माशी असंख्य आळ्यांना डंक मारते आणि त्यांच्या शरीरामध्ये आपला लार्वा सोडते। लार्वा सोडल्यानंतर त्या माशा अशा पद्धतीनं डागील होतात। आळ्यांच्या शरीरामध्ये उजी लार्व्यामुळे अळीच्या पोटामध्ये अशा पद्धतीचे स्कार किंवा उजीचे अंडे तयार होतात। पोटामध्ये हे आपण बघूया, स्कार तयार होतात। हे मी तुम्हाला एका इमेजच्या माध्यमातून दाखवतो। उजी माशीचा स्कार आहे, आपण बघू शकता तो कशा पद्धतीनं मूवमेंट करतो आहे। माशीचा स्कार जो आहे रेशीम अळीच्या बेडवरती असंख्य असे स्कार सापडतात। हे स्कार जे आहेत पुढे जाऊन आपल्या ज्या रेशीम अळ्या कोश करतात, त्या कोशसुद्धा त्यांना छिद्र करतात। म्हणजे उजी माशीपासून अळ्यांना त्रास असतो, त्याच्या स्कारपासून कोशांना त्रास असतो। अशा उजी माशीचं नियंत्रण करणं हे खूप गरजेचं असतं। नियंत्रण करण्यासाठी आपण अशा फ्लाय ट्रॅपचा वापर करू शकतो किंवा शेडमध्ये अशा पद्धतीनं नेट बांधून उजीचा प्रादुर्भाव आपण थांबवू शकतो। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।